नांदेड जिल्ह्यामधल्या मुखेड तालुक्यातील अखरगा येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका गौरी चव्हाण यांच्या गैरवर्तणूक व गैरव्यवहाराच्या चौकशीच्या संदर्भाने ग्रामविकास मंत्री महोदयाकडे तक्रार करण्यात आलेली आहे। मार्च महिन्यात झालेल्या तक्रारीची अद्यापही दखल घेण्यात आली नाही। नमस्कार, डीटी न्यूज मराठीच्या या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। मी आहे विलास आडे। नांदेड जिल्ह्यातील तालुका म्हणजे अवर्षणग्रस्त भाग, ऊसतोड कामगारांचा तालुका म्हणून या तालुक्याची संपूर्ण मराठवाड्यामध्ये ओळख आहे। मागील 7 वर्षापासून कार्यरत आहेत। स्वतःच्या गावात कार्यरत असल्या कारणामुळे स्थानिक राजकारणात त्या अप्रत्यक्षपणे सहभागी होतात असा आरोप त्यांच्यावर लावण्यात येत आहे। त्यांचे वर्तन शासकीय सेवकांच्या आचारसंहितेच्या विरोधात आहे। सदरील वर्तनाचा थेट प्रतिकूल परिणाम शाळेतील शैक्षणिक वातावरण, कामकाज व शिस्तीवर होत असून विशेषतः 1ली ते 8वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या मानसिक, भावनिक व शैक्षणिक विकासावर परिणाम होत असल्याचं सांगण्यात येत आहे। या शाळेची गुणवत्ता पूर्णपणे ढासळली आहे। 2017च्या सुमारास एका प्रकरणामध्ये यांच्यावर दोषारोप सिद्ध होऊनही कुठलीच कारवाई त्यांच्यावर झाली नाही। 7 वर्षापासून गौरी चव्हाण ह्या याच शाळेत कार्यरत आहे। 2025-26च्या संच मान्यतेनुसार त्या अतिरिक्त ठरत असून त्यांच्या गैरव्यवहाराची कसून चौकशी करावी व कायदेशीर कारवाई करावी व समायोजनेअंतर्गत त्यांना इतरत्र त्यांची बदली करावी अशी मागणी तक्रारकर्ते बालाजी गोपनर यांनी ग्रामविकास मंत्रालयाकडे केली आहे। हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी।